महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोणी सतत चर्चेत राहत असेल तर ते म्हणजे गोपीचंद पडळकर। कधी धर्मावर वादग्रस्त विधाने, कधी आक्रमक हिंदुत्वाचे मोर्चे, कधी विधान भवनात मारहाणीची नाचक्की, तर कधी शरद पवार, जयंत पाटील यांच्यावर शब्दबाण। पडळकर हे नाव म्हणजे वाद, गदारोळ, गोंधळ यांचं पर्याय बनलं आहे। मात्र आता परिस्थिती वेगळी आहे। पडळकरांमुळे भाजपला जास्त फटका बसतोय की त्यांचा फायदा होतोय, हा प्रश्न आता उभा राहिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यात पडळकरांचा पर्याय म्हणून चिमणराव डांगे या युवा चेहऱ्याला पुढे आणलंय। यामुळे भाजपमध्ये पडळकरांचा प्रभाव कमी होईल का, की धनगर समाजात पडळकरांवर असलेला दबदबा डांगे खाऊन जातील का? आणि फडणवीसांनी भाजपच्या भविष्यासाठी मोठा धोका ओळखूनच हा नवा पर्याय पुढे आणलाय का? राजकारणात हा एक गुप्त डावपेच आहे की पडळकरांना मर्यादा ओळखा असा संदेश? आजच्या चर्चेत आपण याच वादग्रस्त गोष्टींची अंतर्गत बाजू उलगडणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही तुफानी, धाडसी आणि थेट बोलणारे नेते आहेत त्यात गोपीचंद पडळकर अग्रस्थानी आहेत। ते भाजपमधून विधानसभेत आले आणि लगेच वादविवादाचे केंद्र झाले। मुस्लिम समाजावर केलेली आक्षेपार्ह वक्तव्य, ख्रिश्चन मिशनऱ्यांवर धर्मांतरांचे आरोप, दलित समाजाशी कधी कधी तिखट वाद, एक ना अनेक कारणांनी पडळकर नेहमी मतळ्यांमध्ये असतात। मात्र हे मतळे पक्षासाठी पॉझिटिव्ह पब्लिसिटी न ठरवता अनेकदा नकारात्मक ठरते। विशेषतः पावसाळी अधिवेशनातील गोंधळ आठवा। विधान भवनासारख्या पवित्र ठिकाणी पडळकर यांचं नाव मारहाणीच्या घटनेत आलं। राज्यभर टीका झाली। एवढंच नव्हे तर स्वतः फडणवीस यांनी पडळकरांवर नाराजी व्यक्त करत आमदार माजलेत असं म्हटलं। हा संदेश पक्षाच्या शिस्तीला धक्का देणारा होता। पडळकरांचा चेहरा मात्र भाजपसाठी वेगळ्या कारणाने उपयुक्त होता। ते शरद पवारांचे टीकाकार होते, अजित पवारांच्या विरोधात आक्रमक होते आणि धनगर समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते। भाजपला नेहमीच धनगर समाजाचे समर्थन हवे होते। काँग्रेस, राष्ट्रवादीतून असंतुष्ट धनगर मतदार भाजपकडे खेचण्यात पडळकरांचा वापर झाला। म्हणूनच त्यांच्या वादग्रस्ततेकडे पक्षानं दुर्लक्ष केलं। पण आता परिस्थिती बदलली आहे। पडळकरांवर टीकेची धार वाढली आहे। त्यांचे हिंदू मोर्चे अनेकदा दंगलीस कारणीभूत ठरले आहेत अशी छबी निर्माण झाली आहे। शिस्तभंगाची भावना निर्माण झाली। अशा वेळी भाजपला पर्याय हवा होता, एक सुसंस्कृत, अभ्यासू, युवा धनगर चेहरा। या ठिकाणी अण्णासाहेब डांगे यांचे नाव पुढे येते। वयाच्या 90तही सक्रिय असलेले अण्णासाहेब जुने भाजप नेते। त्यांचा सांगली जिल्ह्यातील राजकीय प्रभाव आजही टिकून आहे। शैक्षणिक संस्था, सूतगिरणी, सामाजिक संस्थांमुळे त्यांचा जनाधार मजबूत आहे। त्यांचे पुत्र ॲडव्होकेट चिमणराव डांगे आता राजकारणात पुढे येत आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून राजकारण केलेल्या डांगे कुटुंबाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशावेळी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहिले। ही परिस्थिती म्हणजे फक्त औपचारिकता नव्हे तर भाजपच्या पुढील डावपेचांची झलक होती। पडळकर हे आक्रमक, बडबडे, वादग्रस्त आणि मोठ्या बातम्यांचे आमदार आहेत, तर डांगे हे सुसंस्कृत, अभ्यासू, स्थिर, संतुलित प्रतिमेचे आहेत। धनगर समाजाला दोन्ही चेहरे दाखवून भाजप आता बॅलन्स साधत आहे। एकीकडे पडळकरांचा आक्रमकपणा टिकून ठेवायचा, तर दुसरीकडे डांगे यांचा शिस्तबद्ध चेहरा पुढे आणायचा। फडणवीसांनी डांगे यांना पाठिंबा देता जिल्ह्यातील समीकरणं बदलू लागलीत। धनगर समाजात डांगे यांना स्वीकारणारी एक मोठी लाट उठते असं सांगितलं जात आहे। यामधून भाजपने 2 संदेश मात्र दिलेत। पहिला म्हणजे पडळकर हे अपरिहार्य नाहीत आणि दुसरा म्हणजे धनगर समाजासाठी डांगे यासारखा पर्याय आहे। यामुळे पडळकरांची वादग्रस्त पण हवीहवीशी अशी ओळख कमकुवत होऊ शकते। त्यांना आता भाजपमध्ये मर्यादित राहून काम करावं लागेल। जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला पाय रोवायचे असतील तर डांगे हे मोठे अस्त्र आहेत। जयंत पाटील यांनी स्वतः डांगे कुटुंबाला राजकारणात स्थान दिलं होतं, मात्र आता ते भाजपकडे आलेत। यातून भाजपला एकाच वेळी धनगर मतदार आणि स्थानिक सामाजिक संस्था यांचा आधार मिळणार आहे। या सर्व घटनेनंतर पडळकरांचा पुढचा प्रवास सोपा नसेल। ते अजूनही आक्रमक नेते आहेत, पण आता त्यांना भाजपमध्ये नंबर 1 धनगर चेहरा ही ओळख डांगे यांच्यासोबत शेअर करावी लागेल। त्यामुळे त्यांचा दबदबा जो आहे तो आपोआप कमी होणार आहे। फडणवीसांचा डाव अगदी स्पष्ट आहे। वादग्रस्त पडळकर हे शरद पवार आणि इतर नेत्यांवर हल्ला चढवतील, तर दुसरीकडे सुसंस्कृत डांगे हे समाजाच्या इतर घटकांशी जुळून घेतील। हे दोन्ही नेते वापरून भाजप धनगर समाजाचा मोठा गड उभारणार आहे, हे यातून स्पष्टपणे दिसून येतं। गोपीचंद पडळकरांचा राजकीय प्रवास म्हणजे वाद, आक्रमकता आणि धाडस यांचा संगम आहे।
मात्र पक्षासाठी ते सतत डोकेदुखी ठरत असतील तर पर्याय शोधलं जाणं अपरिहार्य होतं। तो पर्याय म्हणजेच चिमणराव डांगे। भाजपने आता टू फेस पॉलिटिक्स सुरू केली आहे। एक चेहरा ओरडणारा, आक्रमक, विरोधकांवर शब्दबाण सोडणारा आणि दुसरा चेहरा शांत, सुसंस्कृत, जनाधाराशी जुळून घेणारा। या स्ट्रॅटर्जीमुळे भाजप धनगर समाजात आणखीन खोलवर रुजणार हे मात्र नक्की। मात्र सर्वात मोठा प्रश्न राहतो, पडळकर आता काय करणार? ते डांगे यांना आपला प्रतिस्पर्धी मानून आणखीन आक्रमक होतील की भाजपमध्ये राहून मर्यादा ओळखून पुढे जातील? फडणवीसांचा डाव यशस्वी झाला तर पडळकरांची वादग्रस्त पण अपरिहार्य अशी ओळख गमावली जाईल। सांगली जिल्ह्यात सुरू झालेला हा खेळ आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा कलाटणी देणारा आहे आणि पडळकर डांगे यांचा संघर्ष पुढच्या निवडणुकांमध्ये नक्कीच राज्यभर चर्चेचा विषय ठरणार आहे, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।